2 व्लॉगला तर काय व्ह्यूजच नाही आले, त्याच्यामुळे ना व्ह्यूज नाही आले तर काय होतं, डाऊन होतं. म्हणजे काय व्हिडिओ एवढा. तर श्रेयासाठी 2 ड्रेस मागवलेत, छान आहेत, मला खूप आवडले. अशी रेडी आहे पालक भाजी. मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आत्ताच तुम्ही बघितलं असेल, जे की मी आधी दाखवलं, सायराचं आमच्या बिल्डिंगमध्ये राहते, 1 वर्षाची मुलगी आहे. तिचं जायवळ होतं. म्हणजे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धती असतात, तसं त्यांची अशी पद्धत आहे की त्यांचं जे कुलदैवत म्हणजे त्यांचं ते खूप मानतात मंदिर आहे, मातेचं एका देवीचं मंदिर आहे. तर तिकडे आज उत्सव होता. सो मग तिकडे तिचं जायवळ करायला त्यांनी नेलंय अगदी धूमधडाक्यात. म्हणजे बँजो वाजायला लागला तेव्हा आम्हाला कळालं की काहीतरी आहे करून. तर मग श्रिया चालली होती, मम्मी चल काय बघूया आपण, काय बघूया. तर गेलो आणि हातामध्ये मोबाईल होता, म्हणून म्हटलं थोडंसं क्लिक करावं. तर मग असं मी थोडंसं ते डान्स वगैरे करत होते. छान मुलींनी अगदी हे खणाच्या साड्या ज्या असतात तशामध्ये चोली आणि ते शिवलं होतं. खूप छान दिसत होत्या सगळ्या मुली आणि मस्त एक मॅचिंग केलं होतं. वेगवेगळ्या रंगाच्या त्यांनी चोल्या सगळ्या शिवून घेतल्या होत्या. खूप सुंदर दिसत होत्या आणि अशी त्यांच्याकडे पद्धत आहे, बघायला छान वाटलं. आणि त्या वहिनींनी असं घेतलं होतं ते, त्याच्यामध्ये बाळाला बसून मग देवीच्या पायाजवळ दर्शन वगैरे करणार आणि मग मामाच्या मांडीवर घेऊन तिचे केस काढणार, असं सगळं. तर प्रत्येकाचे वेगवेगळे अशा पद्धती असतात. तर मग म्हटलं बघूया, थोडंसं क्लिक करून टाकूया. तर मी असं टाकलं, ॲड केले त्याच्यात आणि असा चाललाय आमचा दिवस. म्हणजे असं ब्लॉग करते मी, पण काय करावं बाबा, मागच्या 2 व्लॉगला तर काय व्ह्यूजच नाही आले, त्याच्यामुळे ना व्ह्यूज नाही आले तर काय होतं, डाऊन होतं. म्हणजे काय व्हिडिओ एवढा मेहनतीने करायचा आणि परत मग त्याच्यावर व्ह्यूजच नाही येणार, तर मग थोडंसं वाईट वाटतं आणि परत पुढे करायची इच्छाच होत नाही. पण असं ठरवलंय की करूया काय, म्हणजे एखाद्या व्हिडिओला कमी व्ह्यूज येतात, पण एखादा व्हिडिओ तर चांगला चालतो ना असं. तर मग म्हटलं करूया आज काहीतरी शूट करूया. त्याच्यामुळे मग म्हटलं असंच घेऊया मोबाईल आणि काहीतरी थोडंसं शेअर करूया. तर मग श्रेयासाठी, मेन श्रेयासाठी ऑनलाईन शॉपिंग करत नाही, तर श्रेयासाठी 2 ड्रेस मागवलेत, छान आहेत, मला खूप आवडले, म्हणून म्हटलं शेअर करूया. तर असे हे 2 ड्रेस मागवलेत, खूप छान आहे. हा ड्रेस मला जास्त आवडला आणि हा ड्रेस श्रियाला जास्त आवडला. तर मी साईडला फोटो लावते. श्रियाने घालून पण बघितला आहे ड्रेस, मिशोवरून मागवला आहे, खूप स्वस्त आहे, मला खूप आवडलेला हा ड्रेस. पण एक साईज जरा मोठी झाली आहे ह्याची. म्हणजे मी 3 to 4 इयर्स केला होता, पण तो मोठा झाला आहे. 24 नंबरचा आहे, पण तो तिला आणि ती खूप बारीक झाली आता, त्याच्यामुळे पण असेल मे बी. खूप छान आहे असा हा टॉप आहे, ही पॅन्ट आहे, खूप छान वाटतोय असं आहे. आणि क्वालिटी पण खूप छान आहे, कॉटन आहे प्युअर. म्हणजे गरम पण नाही होणार तिला, सो असा मी एक ऑर्डर केला आहे. बघता क्षणी मला हा कलर सुद्धा खूप आवडला, सो हा घेतला आहे. दोन्ही पण 3 कलरच्या शेडमध्येच, म्हणजे हा राणी कलर आहे आणि हा बेबी पिंक कलर आहे. आणि हा एक आहे, खूप छान आहे, 24 नंबरचाच आहे, पण मला वाटतं हा तिला जर असं छोटा होतोय, पण हा तिला एवढा आवडलाय की ती रिटर्न वगैरे द्यायचं नाव नाही घेते. ठीक आहे म्हटलं, घेते म्हणून म्हटलं. हे असं आहे, डायरेक्ट आहे ह्याला. ही पॅन्ट असं डायरेक्ट आतून घालायचं, हे पॅन्ट वगैरे पार्टिशन नंतर बाहेरून होतं. आणि ह्याला ह्या अशा नॉर्थीचा आज. आणि एक असा ड्रेस होता बारशाला, मला वाटतं राणीने दिला होता, तो पण तिला खूप आवडला, पण ते सेपरेट होतं.
हे अटॅच आहे, हे खूप छान, तिला खूप आवडलं. छोटा होतोय जरासा, 24 नंबरचाच आहे पण जरासा छोटा होतोय तिला. असं छान नॉडी तिने घातला होता. आणि मगाशी जो घातला होता पिंक कलरचा ड्रेस त्याला काही तिने स्माईल नाही केला, पण हा घालताना फोटो काढताना खूप छान असं स्माईल वगैरे पण केलंय. खूप छान ड्रेस आहे, मिशोवरूनच घेतला, अगदी स्वस्तामध्ये मिळालाय मला. फोटो लावते साईडला. उड्डावून करते ही असं. तर आता करत घेते जेवण. काय जेवायला करायचं तर थोडा विचार करून म्हटलं फ्रीजमध्ये पालक आहे, साफ करते आणि घेते. वेगळं काय नाही करणार आहे. आधी मी रेसिपी शेअर केली त्याची, फतफद करणार आहे पालकाची ग्रेव्ही भाजी म्हणून मी रेसिपी शेअर केली आहे. तर ते आणि वेगळ्या पद्धतीची जरा भजी करते. बघूया कसं काय जमतंय, शेअर करते तुमच्याशी. पहिल्यांदाच करते तशी भजी. एरवी मी पानं अख्खी ठेवून त्याला मग डिप करून असं तळते. आता वेगळ्या पद्धतीने करते, बघूया कशी होते, तुमच्यासोबत शेअर करते. चलो. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब महत्त्वाचं आहे, सबस्क्राईब प्लीज करून घ्या. धन्यवाद. तर आता इथे मी पालकाची भजी करायची तयारी करत घेते. पालकाची भाजी माझी झाली, म्हणजे जी मी बोलली होती ग्रेव्ही भाजी मी करणार आहे तर ती केली. आणि आता पालकाची भजी करत घेते. त्याच्यासाठी मी कांदा कापते, म्हणजे कांदा भजीसारखाच कांदा कापते मी. एक्झॅक्ट मला माहिती नाही कांदा कापतात की नाही, पण मी घेतला आहे. कारण का जरासं पालक पातळ होईल, म्हणजे तो दिसेल नाहीसाच होईल असा बेसनामध्ये गेल्यावरती, म्हणून मी थोडासा जाडपणा येण्यासाठी कांदा पण घेतला आहे. आणि इथे पालक पण असा छान बारीक कापून घेते. आणि हा कांदा आहे ना मी कापल्या लगेच मिठामध्ये ठेवला होता थोडा वेळ, म्हणजे मीठ टाकून थोडा वेळ ठेवला होता बाजूला आणि त्याच्यानंतर पालक टाकून घेतला. मीठ आणि पालक आणि कांद्याचं प्रमाण जवळजवळ सारखंच असेल, पालक थोडासा जास्त असेल. त्याच्यानंतर मी हळद टाकली आणि मसाला टाकला. मीठ तर आधीच टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मी परत काही मीठ टाकणार नाही आहे त्याच्यामध्ये. आणि मग नंतर टाकून घेतला ओवा मी सगळ्या भजीत टाकतेच, जसं की मी आधीच्या व्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर खूप सारी कोथिंबीर टाकून घेतली, म्हणजे जरा जास्तच होती कोथिंबीर, छान फ्लेवर येईल म्हणून कोथिंबीरसुद्धा जास्त घेतली होती. आणि मग मस्त हातानेच असं सगळं एकजीव करून घेतलं. थोडंसं पाणी पण सुटलं आहे त्याला, म्हणजे पाण्याचा वापर न करता मी ही भजी करते. अगदी छान मस्त होईल. त्याच्यामुळे मग मी जेवढं पाणी सुटलं आहे त्याला तेवढंच मी बेसन टाकणार आहे. पाणी टाकायची गरज मला वाटणार नाही, एवढं मी बेसन टाकून घेणार आहे. आणि छान हातानेच मिक्स करून घेणार आहे, कारण का असं पीठ मळल्यासारखं होतं आणि थोडा वेळ बाजूला ठेवलं ना की त्याला थोडंसं पाणी पण सुटतं. हे असं मस्त माझं भजीचं बॅटर असं रेडी झालं आहे. म्हणजे मी अजिबात एक थेंबसुद्धा पाणी टाकलं नाही आहे, तरी पण एवढा त्याला ओलावा आला आहे, कारण का मी आधी कांद्यामध्ये मीठ टाकून थोडंसं साईडला ठेवलं होतं, त्याच्यामुळे त्याला पाणी टाकायची गरज नाही. कांद्याला आपसुकच मिठात टाकल्यावर त्याला तेल सुटलं आहे. आणि छान मी अशी भजी तळून घेते. अशी मी भजी काढायला आता सुरुवात, म्हणजे भजी काढते म्हणजे तेल जास्त राहायला नको म्हणून 2 जारांचा वापर करते. एकाने काढते आणि दुसऱ्याने असं तेल गाळून घेणार आहे पूर्ण. त्याच्यामुळे जे तेल भजीला ऑब्झर्व झालं आहे, म्हणजे ते तर पूर्ण काढता नाही येणार, पण जे वरचं आहे जे काढता येईल तेवढं मी असं सगळं तेल काढून घेतलं आणि टिश्यू पेपरवर भजी काढून घेतले. आणि ही अशी मस्त रेडी आहे गरमागरम पालक भजी. चलो व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशा छानशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. टाटा, बाय बाय.